नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जोर वाढतोय, काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय आपण सविस्तर आढावा पुढील 3 दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, पुढचे जर 3 दिवस बघितले तर पुढच्या 3 दिवसामध्ये जो काही किनारपट्टीचा परिसर आहे, किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. तसेच उत्तर दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळत आहे. विदर्भात देखील पावसाचा जोर काही ठिकाणी वाढलेला आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, मराठवाड्यात देखील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुढच्या 3 दिवसामध्ये, म्हणजेच 21, 22 आणि 23 ऑगस्टमध्ये. तर मित्रांनो, आता सुरुवातीला आपण बघूया 21 ऑगस्टचे वातावरण. 21 ऑगस्टचे जर वातावरण बघितले दिवसभराचे, तर किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. 21 ऑगस्टला दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. सकाळच्या दरम्यान काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात बऱ्याच भागामध्ये, परंतु जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, दुपारनंतर विदर्भाकडे पावसाचा जोर वाढतोय. किनारपट्टीला हलक्या सरी राहतील. तसंच मध्य महाराष्ट्र झालं, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र हलक्या सरींची शक्यता आहे. तसंच विदर्भामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय. अमरावतीकडे हलक्या सरींची शक्यता आहे. तसंच वर्धा, यवतमाळकडे हलक्या सरींची शक्यता आहे. पावसाचा जोर जो वाढतोय तो म्हणजे नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार पाऊस. गडचिरोलीकडे जर बघितलं तर गडचिरोलीकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. एकंदरीत जर बघितलं दिवसभरामध्ये 21 ऑगस्टच्या दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही 21 ऑगस्ट रोजी. तर आता 22 ऑगस्ट रोजी जर बघितलं तर 22 ऑगस्टचे जे काही वातावरण आहे, दिवसभरामध्ये ढगाळ वातावरण जास्त आहे. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी सकाळच्या दरम्यान जास्त भागामध्ये राहील. तसेच सकाळच्या दरम्यान आपल्याला जो पाऊस बघायला मिळू शकतोय तो म्हणजे किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरकडे पावसाची शक्यता आहे. मात्र जो विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. नाशिकच्या पूर्व भागाकडे पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्ये पाऊस बघायला मिळेल. तर छत्रपती संभाजीनगरकडे, अहिल्यानगरकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी. पुणे जिल्ह्यामध्ये हलक्या सरींची शक्यता. बीड जिल्ह्यामध्ये हलक्या सरी. धाराशिवकडे देखील हलक्या सरी बघायला मिळू शकतं. जोरदार पाऊस फार काही नाही, मात्र हलक्या सरी सकाळच्या वातावरणामध्ये 22 ऑगस्टच्या सकाळच्या वातावरणामध्ये. लातूर, परभणी, नांदेडकडे हलक्या सरी. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकतात. वाशिम, हिंगोलीकडे, अमरावती, अकोलाकडे हलक्या सरींची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदियाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय सकाळच्या दरम्यान 22 ऑगस्टच्या. तर मित्रांनो, 22 ऑगस्टचे दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त वाढताना बघायला मिळत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सोलापूरचा काही परिसर आहे, नांदेड जिल्ह्याचा काही परिसर, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, विखुरलेल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी जर सविस्तर बघितलं तर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर जो वाढतोय तो परिसर म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकता बीड जिल्ह्यामध्ये. बीड जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे, बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बीड, वडवणी, अंबाजोगाई, धारूर, केजचा परिसर आहे. या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो 22 ऑगस्टच्या दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. तसेच धाराशिवकडे पावसाची शक्यता, लातूरकडे पावसाची शक्यता. लातूर, औसा, नगर, यशवंतपाल, उदगीर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस 22 ऑगस्टच्या दुपारनंतरच्या वातावरणामध्ये हे वातावरण आहे मित्रांनो. तर नांदेड, परभणीकडे देखील पावसाची शक्यता. हलक्या मध्यम सरी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तसेच हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता. वाशिम, हिंगोलीकडे पाऊस बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जास्त स्वरूपात या ठिकाणी जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. बाकी भागाकडे विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय. जोर कमी आहे, मात्र विदर्भामध्ये पावसाचा जोर आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदियाकडे पावसाचा जोर बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता 23 तारखेचे वातावरण बघूया. 23 तारखेच्या वातावरणामध्ये सकाळच्या दरम्यान जर बघितलं तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र जो जोर बघायला मिळू शकतो आपल्याला पावसाचा तो म्हणजे भंडारा, गोंदिया, नागपूर या परिसरामध्ये जर बघितलं तर जोर वाढलेला आहे. या ठिकाणी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार पाऊस. भंडारा, तुमसर, गोंदिया, साकोली, देवरी, वारसिवनी, तसं बिरसा आसपासचा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आणि महाराष्ट्राच्या बाकी भागाकडे पावसाची शक्यता म्हणजे कमी आहे,
विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये आहे. तर रविवार 23 ऑगस्टला जर बघितलं तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी किनारपट्टीच्या परिसरामध्ये आहे, खानदेशात आहे, मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये आहे, विदर्भात देखील हलक्या सरी आहे. नागपूर तर अमरावती, अकोला, बुलढाणाकडे, वाशिमकडे या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळेल, मात्र हलक्या सरी आहे. जो जोर आपल्याला बघायला मिळू शकतो तो म्हणजे भंडारा, गोंदिया, गडचिरोलीकडे पावसाचा जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय. आणि याचे मुख्य कारण म्हणजे लो प्रेशर तयार झालेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी विदर्भात आणि हा जो काही परिसर आहे, मध्य प्रदेशचा परिसर आहे, या ठिकाणी एक लो प्रेशर तयार झालेला आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीकडे पाऊस बघायला मिळणार आहे पुढचे 3 दिवस. आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला देखील हलक्या मध्यम सरी. मात्र मध्य महाराष्ट्र, खानदेशात, उत्तर महाराष्ट्रामध्ये तसंच विदर्भामध्ये, मराठवाड्यात बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळतील. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, तुमच्या विभागाचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमचा गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. तर भेटूया आता पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.